नमस्कार, MLS न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ अर्शी अंसारी। आइए देखते हैं देश और दुनिया की तमाम खबरें। सरकारी कर्मचारी पुरानी पेंशन की अपनी मांग पर अड़े। पुरानी पेंशन की मांग को लेकर चंदवाड़ में पंचायत समिति के समक्ष धरना दिया गया। पुरानी पेंशन के लिए इगतपुरी नगर परिषद के सामने अनिश्चितकालीन धरना। आइए देखते हैं खबरें विस्तार से। सरकारी कर्मचारी पुरानी पेंशन की अपनी मांग पर अड़े हैं। जी हां, पुरानी पेंशन योजना को लागू करने की मांग को लेकर नांदेड़ में सरकारी कर्मचारी सड़कों पर उतरे हैं। संप आहे। महाराष्ट्रातल्या 19 लाख कर्मचारी बेमुद्दा संपावरचा निर्णय काल राज्याचे आमचे विश्वासराव काटकर, माननीय दगडे गुरुजी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर केले। काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवासोबत चर्चा झाली, पण त्या चर्चेमधून कुठलाही सकारात्मक निर्णय सरकारने न घेतल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व 19 लाख कर्मचारी तीव्र आंदोलनाचा बेमुदत संपाचा निर्णय सुरुवात झाली। आज जिल्ह्यामध्ये 10 ते 15 हजार कर्मचारी, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, जिल्हा परिषद आणि मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सर्व घटक संघटना यामध्ये सामील झालेत। उद्या महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चा सुरुवात होणार आहे। ती मोर्चा संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि 16 तालुक्यातील सर्व कर्मचारी एकत्रित आपली शक्ती, आपली ताकद या पेन्शनच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागणी संदर्भात किती तीव्रता आहे सरकारना ही सर्व जनसमुदाय, ही सर्व आमच्या वानर सैन्य, ही सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घ्या। कर्मचाऱ्यांचा अंत तुम्ही एवढं पाहू नका। कर्मचाऱ्यांचा बद्दल एवढी निष्ठुरता, कटुता तुम्ही करू नका। तुम्ही राज्यकर्ते आहोत। महाराष्ट्रातल्या अतिशय विकसित पुरोगामी महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राला पेन्शन देणं एवढं काय वजन आहे, परंतु त्या वजाचा उगा विनाकारण नाटक करून कर्मचाऱ्याला संभ्रमामध्ये आणू नका। या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घ्या। आम्ही 100% जनतेचे सेवक आहोत आणि जनतेला जे काही त्रास होता या संपाबद्दल मी नम्रपणाने माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। सर्व मायबाप माझे जनता आहे, त्यांच्या या आम्हाला संप करायची कोणतीही इच्छा नव्हती, परंतु सरकारांना आम्हाला नाईलाजाने या संपाला उतरवण्याचा भाग पाडला। याला सर्वस्व जबाबदारी ही सरकार आहे। उद्या मात्र संप, उद्या मोर्चामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो, उद्या आपली 100% जिल्ह्यातील सर्व कर्मचारी 20,000 कर्मचारी या मोर्चामध्ये समाविष्ट व्हा आणि आपली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला 10 ते 12 वाजता या ठिकाणी दाखल होईल। पुरानी पेंशन की मांग को लेकर चंदवाड़ में पंचायत समिति के समक्ष धरना दिया गया। जी हां, आज 24 तालुका के नागरिकों ने मंगलवार 14 मार्च 2023 से चंदवाड़ राज्य केंद्रीय कर्मचारी संघ द्वारा पुरानी पेंशन की अपनी प्रमुख मांग को लेकर हड़ताल की है। 1 नवंबर 2005 में पुरानी पेंशन खारिज होने के बाद कई वर्षों से वृद्धि पैमाने पर पुरानी पेंशन लागू करने के लिए आंदोलन चला रहा है। जी हां, बजट में कोई प्रावधान न होने के कारण ये असंतोष काफी हद तक बढ़ गया है। लिहाजा तालुका के सभी शासकीय, अर्धशासकीय कर्मचारी, स्वास्थ्य, राजस्व, नगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शिक्षक कर्मचारी सुबह से ही पंचायत समिति पतंगन में जुटे हुए हैं। जी हाँ, तो सरकार के खिलाफ पेंशन हमारा हक है। शासनाने सन 2005 पासून आमच्या जे नवीन कर्मचारी 2005 पासून लागलेले आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांची जी जुनी हक्काची पेन्शन होती ती पेन्शन बंद केली आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवरती अतिशय आज त्या पेन्शन बंद केल्यामुळे वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा प्रश्न आमच्या घरगुती प्रश्न झालेला, आमच्या घरातला प्रश्न निर्माण झालेला आहे, आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नांना आम्ही वाचा फोडण्यासाठी, आमची जुनी पेन्शन परत मिळवण्यासाठी आम्ही सर्व राज्य सरकारी कर्मचारी या ठिकाणी एकजुटीने पेन्शन मिळवण्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि आजच्या या लढ्याचा आजचा आमचा पहिला दिवस आहे। जोपर्यंत आम्हाला ही पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही पेन्शन मिळवण्यासाठी बेमुदत आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। सर्व राज्यातील सर्व कर्मचारी या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेले आहेत। जोपर्यंत आणि इतर
संघटनांच्या ज्या ज्या वेळेला वेगवेगळे प्रश्न मांडले गेले त्या त्या वेळेला वेगवेगळ्या शासनाकडे जे विविध प्रश्न असतात हे सर्व प्रश्न बाजूला ठेवून आम्ही एकच प्रश्न घेऊन आणि या शासनापुढे आलेलो आहोत। आमचा तो प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन। जोपर्यंत जुनी पेन्शन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचे सर्व सरकारचे राज्य सरकारी कर्मचारी हा लढा अतिशय तीव्र करतील आणि हा लढा तीव्र करत असताना शासनाला सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा वेगळ्या प्रकारचे हत्यार उपसून आणि शासनाला सुद्धा देण्याला आम्ही भाग पाडू अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन आज या ठिकाणी उभं केलेलं आहे। शासनाने आमचा आता अंत बघू नये, आम्हाला आमची जुनी पेन्शन लवकरात लवकर द्यावी अशी शासनाला आम्ही आजही हात जोडून विनंती करत आहोत। ती आमची विनंती त्यांनी मान्य करावी आणि त्या विनंतीसाठी आज सगळा महिला वर्ग सर्व कर्मचारी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पुरानी पेंशन के लिए इगतपुरी नगर परिषद के सामने अनिश्चितकालीन धरना। जी हाँ, इगतपुर नगर परिषद के 250 अधिकारियों और कर्मचारियों ने राजस्व व्यापारी हड़ताल में भाग लिया है। जी हाँ, इगतपुरी नगर परिषद के सफाई कर्मचारी, गाड़ी साज कर्मचारियों और कार्यालय कर्मचारियों द्वारा आहत हड़ताल के कारण गांव में घड़ी की कल नहीं चली है। जी हाँ, साथ ही सफाई कर्मचारियों ने भी शहर की सफाई नहीं की, इससे नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। जी हाँ, और एकत्रित कचरे को कहाँ डंप किया जाए ये सवाल खड़ा हो रहा है। वहीं दूसरी ओर जलदाय विभाग के कर्मचारी हड़ताल में शामिल होने की बावजूद नागरिकों को परेशानी ना हो सके इसके लिए उन्होंने जलपूर्ति सुचारू रखी है। लाल सलाम। महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी व सहवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांनी जो राज्यामध्ये संप पुकारलेला आहे त्यामध्ये इगतपुरी नगर परिषदचे कर्मचारी, अधिकारी, ठेकेदारी कर्मचारी हे सहभागी झालेले आहेत। आमची महत्त्वाची मागणी एकच आहे का 2005 पासून जे कर्मचारी लागलेले त्यांची जुनी पेन्शन जी बंद केलेली ती तात्काळ लागू करण्यात यावी। परत कोषागारामार्फत जो महिन्याचा पगार 1 तारखेला तो व्हायला पाहिजे, कारण की आज अनुदानामार्फत जो पगार होतो तो कधी महिना 1.5 महिन्यामध्ये होतो, त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ येते। त्याच्यामुळं आमची एक महत्त्वाची मागणी आहे, आदिवासी प्रोत्साहन भत्ता जो आहे 2002 पासून लागू झालेला आहे त्याचा फरक अद्याप मिळालेला नाही आहे, तो फरक तात्काळ आम्हाला मिळावा ही नगरपालिकेला आणि शासनाला आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची ठेकेदारी कर्मचारी, आज कोरोना काळामध्ये सुद्धा ठेकेदारी कर्मचारी विमानद्वाराने कामं करत होते, त्यांनी जीवाची पर्वा नाही केली, त्यांनी मुलाबाळांची पर्वा नाही केली। ह्या नगरपालिकेमध्ये कळायला पाहिजे होतं का त्यांचं किमान वेतनप्रमाणे 26,000 जो किमान वेतन आहे त्याप्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे होतं, पण ते पण अजूनपर्यंत त्यांना दिलेले नाही। तर आमची ती एक मागणी आहे का त्यांचा पगार वेळेवर देण्यात यावा। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से एमएनएस न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, लिंक, ट्विटर, हाइको, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हो। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हो www.mnsnews.com पर। फिलहाल वक्त तो चैनल दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए एमएनएस न्यूज पर। नमस्कार।